बोलिए गोपाल कृष्ण भगवान की जय हो। महाराज की जय हो। राधा रानी सरकार की जय हो। कृष्ण कन्हैया लाल की जय हो। गणपतीला वंदन करून आपण पुढच्या कार्याची सुरुवात करत आहोत। विघ्नहर्ता गणपती आपल्या कार्याला यश दो। जसं हे कार्य आहे तसं जीवनामध्ये पण अनेक आपले कार्य सुरू असतात। सांसारिक जीवनामध्ये अनेक समस्या पण येत असतात आणि या समस्यांचं निवारण करण्याचं काम भगवंत करत असतात। अशा ह्या पावन नगरीमध्ये आज आपण इथे बसलेलो आहोत, जिथे 7 दिवस झाले भागवत कथा सुरू आहे। आज आमचं सौभाग्य आहे की दादांनी, जयवंत नाले दादांनी आम्हाला बोलवलं। ही सौभाग्य आम्हाला प्राप्त झालं आहे की मी आपल्याच गावात येऊन हे करत आहे। यात मला फार आनंद होत आहे। आजपर्यंत अनेक ठिकाणी मी कार्यक्रमाला जात आहे। गुजरातमध्ये फिरते आहे, महाराष्ट्रामध्ये जात आहे, यूपीमध्ये जात आहे, पण आपल्या गावात प्रथमच आज मी आली आहे। तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहेतच। आज ही पावन बेला आहे, गणपतीला स्मरण करून आपण करणार आहेत। थोडक्यात ओळख द्यायची आहे तर माझ्या नावाची काही मी ओळख देत नाही, सगळ्यांना माहितीच आहे मी कोण आहे। आपण हे कोणी नसतं, हे नाव आजीवंत आहे तोपर्यंत नाव आहे, पण कीर्ती असावी की मरावे परी कीर्ती रूपी उरावे। जसं आज एवढं मोठं भागवत गीतेचं कार्यक्रम दादा करत आहेत। आम्ही सुद्धा आयोजक आहोत। मुंबईला आमचा 51 कुंडी गायत्री महायज्ञ, 108 कुंडी गायत्री महायज्ञ होत असतो। आयोजकाची स्थिती काय असते मी चांगल्या प्रकारे समजू शकते, आणि एवढं सगळं आयोजन करायचं हे भगवंताचं कार्य करत असताना सगळ्या गोष्टी त्यांना सहन कराव्या लागतात। कोणी आरोप करेल, कोणी त्यांच्यावर म्हणेल की नाही तुम्ही हे केलं, तुम्ही तसं केलं आहे। म्हणायला सगळे असतात पण करायला कोणी नसतं। करणं फार कठीण असतं आणि भगवंत एखाद्यालाच निवडतो की त्याच्या हातून ते करून घेतो। बरं, आपल्याला कधी आपल्या सांसारिक जीवनात कोणी काही म्हटलं तर आपल्याला राग येतो, पण अशा या कार्यामध्ये सगळ्यांचं ऐकून सगळ्यांना धरून चालायचं, दुसऱ्यांच्या मनाचा विचार करायचा। आता आपल्या मनाची तारंबळ उठते, तेव्हा अशा कार्याला सगळ्यांनी भरभरून साथ द्यायला हवी, कारण हे कार्य त्यांच्या घरचं नाहीये, त्यांच्या मुलाचं लग्न नाही का मुलीचं लग्न नाही का त्यांच्या नातवंडांचं बारसं नाही। हा कार्यक्रम भगवंताचा आहे आणि ही बेला आहे। ह्या बेलामध्ये सगळ्यांनी स्नान केलंच पाहिजे। असं ही पावन नगरीमध्ये जिथे भागवत कथा सुरू आहे, जिथे कृष्णाची कृपा आहे, अशा ठिकाणी आज आपण आलेलो आहोत। सगळ्यांनी हात जोडायचा आहे, कमर सिगी ताट बसायचं आहे, गायत्री मंत्र एक साथ एक स्वर मध्ये सगळ्यांनी म्हणायचं आहे। पित्र जेव्हा स्वर्गात जातात तेव्हा ते देव बनतात, त्यांच्या कृपा आशीर्वादाशिवाय कुठलंही कार्य पूर्ण होत नाही। सगळ्या देवी देवतांना स्मरण करायचं आहे। सगळ्यात प्रथम गणपती, सगळ्यांना वंदन करून आपण कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीराम भूयो भूयो नमाम्यहम्।
शास्त्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः गणपती बाप्पा मोरया मोरया रे बाप्पा मोरया रे 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 मोरया मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया 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 मंगलमूर्ती मोरया 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 मंगलमूर्ती मोरया मोरया रे बाप्पा मोरया हे मोरया रे बाप्पा मोरया रे हे मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया अष्टविनायक मोरया 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 अष्टविनायक मोरया हा मोरया मोरया अष्टविनायक मोरया 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 सिद्धिविनायक मोरया हा मोरया मोरया सिद्धविनायक मोरया 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 कल्लाळेश्वर मोरया 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 कल्लाळेश्वर मोरया 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 चिंतामणी मोरया 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 चिंतामणी मोरया मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया गिरिजात्मक मोरया 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 गिरिजात्मक मोरया मोरया रे हे मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया मोरया विघ्नेश्वर मोरया 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 विघ्नेश्वर मोरया 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 मयुरेश्वर मोरया 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 मंगलेश्वर मोरया 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 मंगलेश्वर मोरया 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 मंगलेश्वर मोरया 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 महागणपती मोरया 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 महागणपती मोरया 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 महागणपती मोरया मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया हे मोरया रे बाप्पा मोरया रे बोलिए गणपति गजानन महाराज की जय हो ओम ऐकदन्ताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो गणपती प्रचोदयात्। आम्ही कोण आहोत याची थोडी ओळख देतो आहोत। गायत्री परिवार शांतिकुंज हरिद्वार तुम्ही ऐकलेलं असेल, जिथे गंगा आहे
त्या ठिकाणी विश्वामित्रांनी जिथे गायत्रीला प्रसन्न केलं होतं ते ठिकाण आहे शांतिकुंज हरिद्वार. सप्तऋषी घाट आहे, गंगा तिथे वाहत आहे. अशा हरीच्या द्वारमधून डोंबिवली शाखेतून मी आहे. आम्ही हे सगळे शांतिकुंज आहोत. ठिकठिकाणी आम्ही विचार क्रांती अभियान हा आमचा एक उद्देश आहे, हा एक उपक्रम आहे. आज व्यक्तीचे विचार बदलवणं फार आवश्यक आहे. कारण जसं जसं कलियुग येत आहे, दिवसातून 99% तुम्हाला निगेटिव्ह लोक भेटतील आणि एखादी टक्का असे भेटतील की जे पॉझिटिव्ह असतील, नाहीतर त्यांच्यामध्ये सगळं निगेटिव्हच भरलेलं आहे. तर गायत्री यज्ञ, ध्यान आणि मंत्र याचा आपल्या जीवनावर काय प्रभाव पडतो हे सायन्सच्या माध्यमाने आणि अध्यात्मकाच्या माध्यमाने थोडंसं सांगण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. आम्ही कोणी नाही, धारावर्तून भगवंताची सुरू असते तेव्हा ते आम्ही बोलत असतो. तर शांतिकुंज हरिद्वारला त्या गायत्री परिवाराचे जे प्रमुख होते, फाउंडर होते, वेदमूर्ती तपोनिष्ठ पंडित श्रीराम शर्मा आचार्यजी, ज्यांनी वेदाचा अभ्यास केला. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद, ज्या वेदांमध्ये याचा उल्लेख केलेला आहे की गायत्री महायज्ञ का केला पाहिजे, या यज्ञाचे लाभ काय असतात, तो हा गायत्री यज्ञ तुमच्यापर्यंत आणण्याचं त्यांच्यामुळे हे शक्य झालेलं आहे. त्यांच्या सूक्ष्म स्वरूपामध्ये एक शक्ती काम करत आहे. त्यांनी 24 लाखाचे 24 पुरेचरण, म्हणजे आपण 1 लाखाचं 1 पुरेचरण होतं